ओके, ठीक आहे. सो लास्ट लेक्चर आपण काय केलं? अरे सांगा. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय केलं? वाईल लूप्स बघितलं, करेक्ट? अरे हो का नाही? लास्ट लेक्चरमध्ये आपण वाईल लूप शिकलो. ठीक आहे. सो आता लाईक नाव विल मूव्ह टू द मॉडरेट लेवल ऑफ पायथन, जिथे आपण व्हेरी पर्टिक्युलरली विल स्टार्ट विथ data types in detail, and that is we are going to start with the data structures. ठीक आहे. आता डेटा स्ट्रक्चर्स कुठले कुठले आहेत रे? एनीवन नोज? डेटा स्ट्रक्चर्स कुठले कुठले आहेत? Just tell me. अरे डेटा स्ट्रक्चर्स कुठले कुठले आहेत सांगितलं होतं मी क्लासमध्ये. स्टॅक ते इथं झालेच. बट एंड ऑफ द डे लिस्ट, टपल, है ना, नंतर मग सेट, दिस आर ऑल्सो युअर डेटा सेट्स, डेटा स्ट्रक्चर्स, करेक्ट? ठीक आहे, असो. चला. ठीक आहे. सो विल स्टार्ट विथ string. First data structure, that is nothing but your string. ठीक है, स्क्रीन दिख रही है सबको? ओके. आता ते बेसिक्स आपण जे सगळं शिकलोय ना, ते आता सगळं इथे इम्प्लिमेंट करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. हे लूप्स केलं आपण, फॉर लूप, वाईल लूप. ठीक आहे. ब्रेक, कंटिन्यू, पास स्टेटमेंट्स बघितलं, करेक्ट? आता आपण डेटा टाईप्स आणि डेटा इज युअर डेटा स्ट्रक्चर्स. ठीक आहे. ते बघणार. ठीक आहे. सो बेसिकली व्हॉट इज अ स्ट्रिंग? सिम्पल. लेट्स से दिस वन. ठीक आहे. याला जर मी आता प्रिंट केलं, ठीक आहे, आपण स्ट्रिंगमध्येच एक स्ट्रिंग अजून देऊ शकतो, है ना. हे सिम्पल आहे, आपण हे बघितलं आहे ऑलरेडी.
ठीक आहे. बट जर मी आता इथे असं केलं, तर बघा, ठीक आहे. तुम्हाला इथे डबल कोट्स द्यायचे असेल तर तुम्हाला इथे किती द्यावं लागतील? ट्रिपल. ठीक आहे. जसं मी आता इथे डबल दिले होते, करेक्ट. मग मला इथे किती द्यावं लागतील? सिंगल. ठीक है. ये अभी मल्टी लाइन का है, ये अभी इतना पडलो. ठीक आहे. टॅब दिलं, सेकंड लाईनला आलो. ठीक आहे. तेच जर मी, ठीक आहे, काय इथे लिहून ठेवतो. ठीक आहे. क्लियर. ओके. चलो मूविंग अहेड. हे मी केलं. प्रिंट आहे देर. ओके. दीज आर सम स्पेशल, एक्सक्यूज मी. कोणी ऑफिसमध्ये ऑफलाईन करतंय का लेक्चर? आहे का कोणी? ओके. ठीक आहे. सो दीज आर सम स्पेशल फंक्शन्स. ठीक आहे. आता हे काम कसे करतात ते बघा. ठीक आहे. CHR 150. आता मी CHR 150 हे टाकलं, मी याला प्रिंट केलं. ठीक आहे. हे एक व्हॅल्यू आली. तेच जर मी 10 केलं असतं तर एन आलं. मी 56 केलं असतं तर 8 आलं. 45 केलं असतं तर स्लॅश आली. ठीक आहे. 67 केलं असतं तर सी आलं. ठीक आहे. आता हे सी मी ORD फंक्शनमध्ये टाकलं. ठीक आहे. सो सॉरी. सॉरी, कॅपिटल सी आहे. कळला का डिफरन्स? CHR आणि ORD. these are nothing but the ASCII values. ठीक आहे. इथे पण दिलं होतं. हे बघ. ठीक आहे. ओके. सो मुव्हिंग अहेड. आता जरा महत्त्वाची गोष्ट बघे. बाय द वे, तुम्ही हे सगळं ॲडिशन वगैरे करून बघा बरं का. ठीक है. यहाँ पे ठीक है. मी आता याला बाय द वे इन टेक्निकल टर्म्स. ठीक आहे. इन टेक्निकल टर्म्स. ओके. चलो आता आपण इकडे जाऊयात. आता बघा, मी एक सिंपल लिहिलं, टेक्स्ट इक्वल्स टू डेटा अनालिटिक्स इज व्हेरी इझी. ठीक आहे. आता सगळ्यांनी लक्षात द्या. ठीक आहे. सिंटॅक्स एकच आहे. ठीक आहे. देर इज ओनली अ सिंगल सिंटॅक्स. बट नाव यू गाइज हॅव टू लाईक लर्न दिस थिंग्स. ठीक आहे. चला, लर्न पण नका करू रे, बट एंड ऑफ द डे फंक्शनॅलिटी काय आहे ते समजून घ्या. ठीक आहे.
फॉर एक्झाम्पल लेट्स से मी घेतलं प्रिंट सिंटॅक्स बघा टेक्स्ट ठीक आहे आपला डिक्लेअर्ड व्हेरिएबल डॉट अप्पर ओपन अँड क्लोज पॅरेंथेसिस these are the methods of the string ठीक आहे आता मी याला केलं तर काय झालं बघा कोण सांगेल काय झालं कॅपिटल मध्ये लिहिलंय सर्व कॅपिटल नहीं चेंजेस कैपिटल बराबर है लेकिन टेक्निकल टर्म्स बोलो चेंजेस टू द अपर केस ठीक है ठीक है तसंच मी गेलं टेक्स्ट डॉट लोअर काय केलं लोअर केस ठीक आहे ठीक आहे पुढे आपण केलं प्रिंट प्रिंट लिहत जा रे प्रिंट टेक्स्ट डॉट टायटल काय केलं जे फर्स्ट लेटर्स आहे फर्स्ट अल्फाबेट are changed into the capital signal ठीक है ठीक है नेक्स्ट प्रिंट टेक्स्ट डॉट कॅपिटलाइज ठीक आहे फक्त फर्स्ट कॅपिटल झाला बाकी सगळे स्मॉल ठीक आहे सो असे हे वेगळे वेगळे मेथड्स आहेत आता तुम्हाला फक्त याची फंक्शनॅलिटी माहिती पाहिजे काय काम करताय आणि हे पार्ट तर असलंच पाहिजे तर होत नाही इवन आय अंडरस्टँड की बरेच आहेत बट यू शुड डू दॅट ठीक आहे ठीक आहे आता इथे इथे आपण बघूयात सेम तोच घेऊ ठीक आहे प्रिंट टेक्स्ट डॉट स्ट्रिप ठीक आहे हा काय करतो ठीक आहे स्ट्रिप काय करतो रिमूव्ह स्पेसेस फ्रॉम बोथ द साइड्स ठीक आहे काय करतो रिमूव्ह स्पेसेस फ्रॉम बोथ द साइड्स हे बघा म्हणजे ही स्पेस बरं का ठीक आहे ह्या स्पेस मधल्या नाही या ठीक आहे तसंच काय येतं प्रिंट एल स्ट्रिप काय करतं हे रिमूव्ह स्पेसेस फ्रॉम लेफ्ट साइड करेक्ट लेफ्ट साइड ठीक आहे तसंच काय येईल रे मग दुसरं सांगा कोणीतरी इट रिमूव्ह स्पेस आर स्ट्रिप येईल तिथे करेक्ट हे बघा ठीक आहे राईटची रिमूव्ह केली लेफ्टची तशीच आहे बघा ठीक आहे
ठीक आहे, चलो समजलं. काय करतोय रे आपण? आपण काहीच नाही, आपण सिंपल एक स्ट्रिंग घेतली आहे. स्ट्रिंग वरती आपण वेगळे वेगळे ऑपरेशन्स करतोय. समजतंय का? ठीक आहे, समजलं का रे? कोणाला काय डाऊट आहे? काहीच केलं नाही आपण आत्तापर्यंत, सिंपल एकदम हे बघितले. ठीक आहे, आता आपण करूयात ए किंवा चलो टेक्स्टच घ्यायचा, नको वर्ड घेऊ. वर्ड इक्वल्स टू अभी 3 2 1. ठीक आहे, काय आता हे एंड ऑफ द डे इट इज अ स्ट्रिंग. एंड ऑफ द डे इट इज अ स्ट्रिंग. बट 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 गोष्ट अशी आहे, त्याच्यामध्ये नंबर्स पण आहे. इज फॉल्स. का फॉल्स आला? बिकॉज कंटेन्स नंबर. ठीक आहे, तसंच काय तर दुसरं काय प्रिंट वर्ड डॉट इज नम. ट्रू आलं का? बिकॉज contains both numbers alphabets. ठीक आहे, तसंच अजून एक आहे प्रिंट वर्ड डॉट इज बीच फॉल्स. म्हणजे काय? ठीक आहे, अजून एक प्रिंट वर्ड डॉट स्टार्ट्स विथ काय होतं आपलं अभि ना, ए करू चलो ट्रू. काय होतं ना अभि 1 2 3 लिहिलं ना आपण, तसंच प्रिंट वर्ड डॉट ends with, oh sorry, ट्रू. हे जर ends with ट्रू होतंय का? नाही. काय होतं आपलं नाव? अभि 3 2 1. करेक्ट. ends with 1, येस म्हणजे ट्रू. स्टार्ट्स विथ ए. ठीक आहे, समजलं? समजलं. आता आपण सर्चिंग आणि रिप्लेसिंग बघूयात. ठीक आहे, सर्चिंग and replacing. ठीक आहे, टेक्स्ट इक्वल्स टू डेटा एनालिटिक्स इज वेरी इजी. है तो नहीं बट समझ लो. ठीक है, नहीं छोड़ो, इंटरेस्टिंग करते हैं. ऑफेंस आ जाएगा यूट्यूब पे तो कुछ डाला तो. मशीन लर्निंग इज अ पार्ट ऑफ डेटा साइंस. ओके, चलो अब इसके लिए टेक्स्ट डॉट फाइंड
अभी अंदर हमें आर्ग्यूमेंट्स लेने पड़ेंगे। SCR ओके, क्या किया है इसने आंसर 35। कोई मुझे बता सकता है कि 35 क्या किया? मैंने थोड़ा पढ़ा है काउंट केले आहे लेटर्स. इंडेक्सिंग ले ली, इंडेक्सिंग काय केलंय? इंडेक्सिंग केली आहे. आता इंडेक्सिंग कसं करतं सांगा बरं. अरे इंडेक्सिंग कसं करता? सर तिथे इंडेक्सिंग मध्ये हम्म म्हणजे आपण झिरो पासून कोणत्या पण म्हणजे काउंट जर करायचं राहिलं तर झिरो पासून करतो आणि स्पेसला पण काउंट करतो त्यामध्ये. ओके, मग कशी करणार? मग बरोबर किती आलं तू सायन्सला? 35 आलेला आहे. ओके, बरोबर आहे का बाकी? सर टीम सायन्स इज 35 आणि त्याच्यानंतर पण काउंटिंग राहील. ओके, अरे बोला, इथे मी तुमची वाट बघतो की कधी बोला सगळ्यांनी. इंडेक्सिंग काय असतं? वी स्टार्ट फ्रॉम झिरो, ठीक आहे, अँड वी टेक स्पेसेस एज वेल. अरे हो का नाही? मग किती काउंट करा, तुम्हीच करा. फोर्टी टू. कसं काय? 0 1 2 असं करा प्रत्येकाने. तर कुठे इंडेक्सिंग डोक्यात जाईल जरा. थांबा, मी अजून थोडं चेंज करतो. सर मीनं पण काउंट केलं तर 42च आहे. स्पेसला काउंट करून. मग स्पेसला काउंट करायचंच असतं. समजलं का? आता करा बरं. फोर्टी फाईव्ह. 45 माहिती 39 कसं आलं? 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 4 37 38 39 बरोबर. 4 टॅब्स आपण मूव्ह झालो होतो. ठीक आहे, तुमचं जरा गोंधळ झाला असेल, बट एकंदरीत कळालं का कसं करतात? हे एकदा समजलं तर इट्स मोर दॅन इनफ. ठीक आहे, ठीक आहे. नेक्स्ट येतं टेक्स्ट डॉट रिप्लेस. ठीक आहे, बट याची गंमत बघा कशी आहे. SCINCE सायन्स कॉमा एनालिटिक्स. Excuse me. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. म्हणून मी लास्ट लेक्चर्स पण बोललेलो की
की bring your books, so it will be very easier for you guys. ठीक आहे, समजलं काय केलं, काय रिप्लेस करायचंय आणि कशाने करायचंय. ठीक आहे, ओनली दॅट वॉज द थिंग विच आय वॉन्टेड यू टू स्टडी. आता आपण इंडेक्सिंग आणि स्लायसिंग डिटेल मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. ओके, लेट्स से मी घेतलं कोर्स इक्वल्स टू डेटा करतो. ठीक आहे, हे ॲपचं एक्झाम्पल नेहमी घेतो मी. ठीक आहे, ॲप मी घेतलं इंस्टाग्राम. आता 0 काय आलं रे, काय आलं 1. का बरं, कॅपिटल आय. का बरं, इकडे 0 पासून सुरू झालं, तर याला काय म्हणतात, पॉझिटिव्ह इंडेक्स. पॉझिटिव्ह इंडेक्स. तसंच निगेटिव्ह इंडेक्सिंग काय असते, लांब मागून. ठीक आहे, ठीक आहे. आता आपण रेंज फंक्शन जसं वापरलं ना तसंच याच्यामध्ये यूज करणार. ठीक आहे, ॲप 0 फक्त इथे कोलन 4. ते एक काम करतो, काय केलं त्याने, 0 1 2 3 4 5, पण 5 घेईल का, नाही. मग काय प्रिंट करणार, 4 पर्यंत. इन्स्टा करेक्ट. अरे ह्या एक्झाम्पलने तर नीट समजेल. राईट, आवाज समजतोय का, आय नो आय एम नॉट ॲट द फुल ऑफ माय पोटेन्शियल, बट समजतंय का. ठीक आहे, चलो कळलं. दिस इज सेम, दिस इज सेम ॲज द दिस इज सेम ॲज द रेंज फंक्शन. ठीक आहे, यामध्येच यामध्ये जर मी 2 केलं तर काय होईल रे, स्टेप झालं ते, काय झालं, स्टेप झालं. एक सेकंड. सर बट 2 च्या जागी 1 आलं असतं तर हे आन्सर आलं असतं ना. 2 च्या जागी 1 आलं तर ते प्री डिफॉल्ट असतं. रेंज फंक्शन मध्ये आपण शिकलो हे. ठीक आहे, डिफॉल्ट तो 1 ने स्किप करतो. ओके. हम्म, एक सेकंड. Yes, I'll be there. Okay, fine. Okay, चलो ठीक आहे. इथे कसं होतं रे, स्टार्ट स्टॉप अँड सेमीकोलन देतो म्हणजे अजून नीट समजेल. स्टेप किंवा याला आपण स्किप म्हणतो. ठीक आहे, हे झाल्यानंतर बाय डिफॉल्ट लिहून ठेवतो मी इथे, म्हणजे अजून तुम्ही कन्फ्युज नाही होणार. अरे यार, एक सेकंड, एक सेकंड, एक सेकंड.
ऑफिस का मैसेज है। ठीक है, बाय डिफॉल्ट किससे होगा? 1 से। करेक्ट करेक्ट, आता ज्याने विचारलं मला त्यांनी ते जर मी आता 3 ने केलं असतं तर रे आयडी म्हणजे कसं झालं 0 सर पण तुम्ही बोलले की डिफॉल्ट, तर तरी पण मला नाही समजलं होतं ते कसं काय आलं. बाय डिफॉल्ट हे 1 ने स्किप होतं. ठीक आहे, जर मी हे दिलं जरी नाही तरी बघा तेच सेम होईल. ठीक आहे, बघा आता मला ते 2 ने स्किप समजलं का आता? नाही, अरे म्हणजे याचा अर्थ तुम्ही रेंज फंक्शन नीट नाही केला. रेंज फंक्शन मध्ये असंच करत होतो ना रे आपण. येस सर. ठीक आहे, असो. चल, मूविंग अहेड. लास्ट पार्ट जो आपण आता बघणार आहोत. ठीक आहे, जस्ट लेट मी गेट पाणी देणार संपलं. स्लाइसिंग. ठीक आहे, आता इथे बघा हेच सेमच घेऊ आपण. स्लाइसिंग काय रे, आपण त्याला आय मीन याच्यामध्ये आपण बघितलं स्लाइसिंग, बट आता याच्यामध्ये एक कंडिशन बघायची आहे आणि तुम्हाला आज होमवर्क म्हणून आहे. चेक whether the entered string by palindrome or not. पहिले तर palindrome म्हणजे काय माहिती आहे का? हो सर, काय palindrome? म्हणजे असा वर्ड ज्याचं फर्स्ट अँड लास्ट लेटर सेम असेल, जसं की मॉम, डॅड असं वगैरे. बरोबर आहे, एक्झाम्पल बरोबर आहे, पण सांगताना चुकलं. असे वर्ड ज्यांना उलट केलं ते सेम असतील. ठीक आहे, मॅडम उलट वाचा बरं, सेम येईल ना. त्याला काय म्हणतो आपण? पॅलिंड्रोम म्हणतो. ठीक आहे, त्याची कंडिशन काय आहे रे? हे बघा ही, जसं मी आता याला प्रिंट केलं, हे बघा उलट आलं. ठीक आहे, हा इथे दिलंय. अरे चला बघायचं नाही आन्सर. चेक वेदर द एंटर्ड स्ट्रिंग बाय द युजर इज पॅलिंड्रोम ऑर नॉट. ठीक आहे, तुम्ही वर्ड एंटर केला तर चेक करायचा पॅलिंड्रोम आहे का नाही. अरे एक्झाम्पल हे समजा मॉम, डॅड, मॅडम, वाव, अजून काय आले? रडार. रेडार. करेक्ट. तर असे काही वर्ड्स आहेत जे उलटे जरी गेले तर ते हे खूप वेळा विचारतात बरं का क्वेश्चन, खूप वेळा. पॅलिंड्रोम साठीच लॉजिक लिहा, लॉजिक हेच आहे. अरे आपण हे वाईल सॉरी फॉर लूप मध्ये इन्क्रीमेंट काय म्हणतात ऍस्ट्रिक्स बघितले होते ना. इन्क्रिमेंटेड ऍस्ट्रिक्स आपण बघितले होते फॉर लूप मध्ये, तेव्हा एक कंडिशन वापरली. तसंच तुम्ही डिक्रीमेंट साठी केली होती. ठीक है, वही तो है, उतना छोड़ दो, ये लॉजिक है. बस आता इफ एल्स स्टेटमेंट वापरून तुम्ही लिहून बघा. समजलं का? ठीक आहे, तर आता तुम्ही म्हणाल सर आता एवढे सगळे पाठ कुठून करायचे. करेक्ट. तर आता तुम्हाला त्याच्यासाठी ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं आता काही फाईल्स वगैरे तर मिळणार नाहीये, तर त्याच्यासाठी एक सेकंड, त्याच्यासाठी तुम्हाला जे काय आहे
डॉक्युमेंटेशन कुठे गेले सर? हा, ठीक आहे. तुम्हाला स्ट्रिंगचं कम्प्लीट डॉक्युमेंटेशन देतोय मी. ठीक आहे, म्हणजे तुम्ही याच्यावरती क्लिक केलं तर डायरेक्ट ऑफिशियल साईट वरती तुम्हाला डॉक्युमेंटेशन मिळेल. हे बघा, ठीक आहे, हे बघा एड्स विथ. ठीक आहे, आता सगळे पाठ करायची गरज नाही, बट तुम्हाला काय माहिती पाहिजे, कुठली गोष्ट काय काम करते. समजलं का? इकडे, ठीक आहे, कुठली गोष्ट काय काम करते हे तुम्हाला माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल, चलो अजून एक, इथे हे दुसरं बघा. ठीक आहे, हे पण तसंच आहे. समजलं का? हे बघा, लेन लेन फंक्शन तर आपण युजच नाही केला आज. लेन फंक्शन काय करतो रे? रिटर्न्स अन इन टाइप स्पेसिफाइंग नंबर्स ऑफ एलिमेंट्स इन द कलेक्शन. ठीक आहे, तर हे सगळे स्ट्रिंगचे झाले. तसेच तुम्हाला सर्वांचे मिळून जातील. अजून एक बघायचं असेल तर गिग फॉर गिग्स. ठीक आहे, इकडनं पण तुम्ही घेऊ शकता. हे बघा, स्ट्रिंग पायथन डेटा स्ट्रक्चर. मग अरे हेच तर सांगत होतो तुम्हाला. हे बघा, ठीक आहे. तर अजून एक ऑप्शन, तुम्हाला ऑप्शन दिलेत मी. हे बघा, सी, पॉझिटिव्ह इंडेक्सिंग अँड नेगेटिव्ह इंडेक्सिंग. सी, पॉझिटिव्ह इंडेक्सिंग स्टार्ट्स फ्रॉम 0 फ्रॉम द लेफ्ट अँड नेगेटिव्ह इंडेक्सिंग स्टार्ट्स फ्रॉम -1 द राईट. ठीक आहे, हे बघा, फर्स्ट कॅरेक्टर, फिफ्थ कॅरेक्टर. हे बघा, ते थोडं कन्फ्युज करून दिलंय. फिफ्थ कॅरेक्टर प्रति टाकलं 4 आहे. मी तुम्हाला काय बोललो होतो, n-1 होतं. ठीक आहे, सो तुमच्याकडे आता ऑप्शनच, एक सेकंड, ठीक आहे. सो तुमच्याकडे आता ऑलमोस्ट ऑप्शनच ऑप्शन आहे, कुठे काय करायचं ते. समजलं का रे? समजतंय का? हो सर. हा, आता तुम्हाला फाइल्स मिळणार नाहीये, तर तुमचं टास्क काय आहे? ठीक आहे, तुमचं टास्क काय आहे एव्हरीवन, की जेवढे पण तुम्हाला पॉसिबल स्ट्रिंग्स आहेत ना, जेवढे पण तिथे दिले, जेवढे पण तुम्हाला समजताय, ठीक आहे, जेवढे पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, सर्व ऑलमोस्ट प्रॅक्टिस करताना तर स्टार्टिंगला सर्वच लिहायचे. ठीक आहे, तुमच्या फाईल मध्ये. मी आता फाईल बनवणं शिकलाय तुम्ही बऱ्यापैकी. शिकलात ना? अरे फाईल बनवणं शिकलात ना? बस, दॅट्स ऑल यू हॅव टू डू. ठीक आहे, कोणाला काय डाऊट, काय विचारायचं आहे? अरे कोणाला काय डाऊट्स आहे का? लेट मी टेक अटेंडन्स. नाही, कोणालाच नाही.
लूप्स प्रॅक्टिस केले सर्वांनी? ठीक है, आज स्ट्रिंग हो गया, कल लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी। ठीक है, वो सब देखेंगे। उतना देख लिया एंड इट्स मोर देन इनफ। समजलं का रे? ठीक आहे, कोणाला काही डाऊट असतील तर दे कॅन आस्क. पायथन मध्ये डेटा स्ट्रक्चर्स, आता हा एकदा की तुम्ही डेटा स्ट्रक्चर शिकले की देन नाव यू आर फ्री टू स्टडी अल्गोरिदम्स. तर पुढे तुम्ही यू कॅन स्टार्ट लर्निंग डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम, डीएसए. ठीक आहे, डीएसए तर ऐकलं असेल. हा, Yes, sir. सो यू कॅन स्टार्ट लर्निंग दॅट इफ एनी वन वॉन्ट्स टू लर्न. ठीक आहे, वैसे पायथन मध्ये एवढं विचारत नाही. ठीक आहे, बट तुम्हाला सिंपल माहिती पाहिजे की आय लिंक लिस्ट टॅग क्वेरी. ठीक आहे, हे माहिती पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. येस देन. ओके, देन आय जस्ट टेक युअर लीव फॉर टुडे. सर उद्या लेक्चर होणार आहे का? नाही, उद्या सॅटरडे ना. उद्या ओके. हा, आपलं अजून नेक्स्ट फ्रायडे, नेक्स्ट टू नेक्स्ट फ्रायडे पर्यंत संपून जाईल. मंडेला ऑफलाईन मोडला होईल. हो, ऑफलाईन ऑफलाईन. येस, ऑफलाईन असेल. ठीक आहे. येस देन आय स्टॉप द मीटिंग. थँक्यू, थँक्स अ लॉट. ओके.